तुमची मुलं बीटरूट खात नसतील तर हा बीटरूटचा पौष्टिक नाश्ता त्यांच्यासाठी एकदा नक्की बनवून बघा। इथं 2 बीट घेतलेले आहेत। त्याची साल काढून जितकं होईल तितकं हे बीट आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत। बारीक कट केलेले बीट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। बारीक केलेले बीट जे आहे ना, आता आपल्याला त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालून। इथे बघा अशा पद्धतीने इथे आपला ज्यूस तयार झालेला आहे बीटरूटचा। तयार झालेला ज्यूस आपल्याला मोजून घ्यायचा आहे। 1 वाटी ज्यूस तयार झालेला आहे, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला। त्यामध्ये थोडीशी हळद, धना पावडर, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घातलेला आहे। आता की नाही यामध्ये 1 वाटी रवा मी की नाही घालून घेणार आहे आणि रवा आपल्याला असं वैरून घ्यायचा आहे। जसं आपण उपमा बनवतो, शिरा बनवतो ना, तसाच हा रवा आपल्याला की नाही छान असं वैरून घ्यायचा आहे। वैरून झालेला रवा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतर की नाही याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। आपल्याला थोडंसं हाताला तेल लावून छोटे छोटे बॉल्स बनवून घेतलेले आहेत। बघा गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये पाणी घातलेलं आहे, चाळण ठेवलेले आहे, चाळणीला तेल लावलेलं आहे आणि जे बनवलेले आपण बॉल्स आहेत ना, एक 5 मिनिटं उकडून घ्यायचे आहेत। बघा अशा पद्धतीने आता गॅसवरती कढई ठेवले, तेल घातलेलं आहे, जिरे मोहरी घालायचे फोडणीला, कढीपत्ता घालायचा आहे, बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे, पांढरे तीळ घातले 2 चमचे, थोडंसं हिंग घातलेलं आहे। आता की नाही यामध्ये बनवलेले बॉल्स घालून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। मस्त पौष्टिक बीटरूटचा नाश्ता तयार झालेला आहे।